आम्ही तो अहवाल बारत नाही, तो अहवाल जाळून टाका. ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचंही सुळे म्हणालात. सरकारला काहींना वाचवायचं आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असाही इशारा सुप्रिया सुळेंनी दिलाय. आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडरमध्ये कागद टाकला पाहिजे. आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत. आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको, मुलगी, वहिनी आहे. हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही. ते ऑब्विसच आहे ना. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय, प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय? कारण का आम्हाला न्याय मिळत नाहीये. आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे. आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. सरकारला त्यांच्या रिपोर्टमधून कुणाला प्रोटेक्ट करायचा असेल तर तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण ह्या लेकीची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्या. सुळे म्हणतात ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालावर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया आहे. तर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत न बसण्याचा देखील त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.